नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। देशमुख हत्या प्रकरणाची आज सुनावणी होणार आहे। 11 वाजता सुनावणीला सुरुवात होईल। वाल्मिक कराड यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आता कराडच्या संपत्ती जप्तीच्या अर्जावर माननीय न्यायालय काय निकाल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले। सर्व आरोपींचे दोषमुक्ती अर्ज फेटाळल्यानंतर आता वाल्मिक कराड वगळता इतर आरोपी जामिनीसाठी अर्ज ते करू शकतात। आमच्या सुनावणीला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित राहण्याची शक्यता आहे। नाशिकमधून मोठी बातमी। नाशिकच्या वाढत्या गुन्हेगारीमध्ये आता राजकीय कनेक्शन उघड झालंय। नाशिकच्या सातपूर परिसरात गोळीबार झाला होता। दरम्यान या प्रकरणात पोलीस तपासात धक्कादायक बाब म्हणजे ती समोर आली आहे। सातपूर गोळीबार प्रकरण आरपीआयच्या बड्या नेत्याला अटक करण्यात आली आहे। आरपीआय आठवले गटाचा नेता प्रकाश लोंढे यांना अटक करण्यात आली आहे। भीतीचं वातावरण निर्माण करून बार मालकाकडून पैसे उकळण्याचा लोंढ्यांचा कट होता। प्रकाश लोंढा यांच्यासह त्यांचा मुलगा दीपक लोंढाला देखील पोलिसांनी अटक केली आहे। तर दुसरा मुलगा भूषण लोंढा फरार असून पोलिसांकडून त्याचा तपास सुरू आहे। सातपूर पोलीस स्टेशन येथील घडलेल्या गोळीबाराच्या घटनेसंदर्भाने सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये हा गुन्हा पूर्ण नियोजित कट रचून संगमतेने केल्याचं निष्पन्न झालंय। यामध्ये सदर गुन्ह्यातील टोळ्याचा प्रमुख प्रकाश मोगल लोंढे तसेच त्यांचा मुलगा दीपक उर्फ नाना प्रकाश लोंढे, संतोष पवार आणि अमोल पगारे अशा 4 आरोपींना सदर गुन्ह्यामध्ये सहआरोपी करण्यात आला आहे। त्यांना सदर गुन्ह्यात अटक देखील करण्यात आली आहे। त्याचबरोबर इतर 2 आरोपींना तसेच त्या गुन्ह्यामध्ये सहआरोपी म्हणून समावेश आहे असंही बोललं गेलं। तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राइब करा।